कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. हातात पताका घेऊन किंवा अशा वारी किंवा दिंड्या काढणं आणि घरातील काम सोडून फिरणं, ह्याच्यापेक्षा तुम्ही घरातील काम करा. तुम्ही कामाला देव माना, श्रमाला देव माना, देव तुमच्याकडे येईल. 700 वर्षापूर्वी सावता महाराजांनी हा जगाला सगळ्यात मोठा संदेश दिलेला. संत सावतामाळी विद्यालयातले कितीतरी असे शेकडो विद्यार्थी देशात पहिला नंबर आणणारे आहेत. फुटबॉल असेल, रग्बी बॉल असेल, भालाफेक असेल, अशा वेगवेगळ्या खेळामध्ये देशात पहिला नंबर. अगदी कुस्तीत सुद्धा गेल्या वर्षी आमच्या हायस्कूलची मुलगी खेलो इंडियाला देशात दुसरी आली. सावता महाराज आणि पांडुरंगाचं पालख्या, त्या पालखीचं गावातून मोठ्या प्रमाणात जल्लोषात पहारोड असतील, गाणे असतील, अभंग असतील, हे म्हणत सगळीकडे गावात त्यांची मिरवणूक काढली जाते दोन्ही पालखीची. कोरोनाचा कालावधी जर सोडला तर सलग 10-11 वर्ष झाली कायम अखंड असं हे अन्नक्षेत्र सुरू आहे. पंढरपूरची आषाढी वारी नुकतीच संपन्न झाली. या आषाढी वारीला महाराष्ट्राच्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून ज्या मानाच्या पालख्या आहेत त्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. परंतु या महाराष्ट्रात अशी एक परंपरा आहे की पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी ही माढा तालुक्यातील आरण येथील संत सावतामाळी यांच्या या गावात येते, यांच्या मंदिराच्या ठिकाणी येते. नेमकी ही परंपरा काय आहे आपण जाणून घेणार आपल्या सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य भारत आबा शिंदे आहेत. तर आबा, काय सांगाल, नेमकी ही परंपरा काय आहे, पंढरपूरची पालखी या ठिकाणी येण्यामागचं कारण काय? साधारणपणे सावता महाराजांचे पुण्यतिथी 131 731 आणि 731 वर्ष ज्ञानेश्वर समकालीन हे संत आहेत. आणि ज्ञानेश्वराच्या समकालीन संत असल्यापासून सगळ्या संतांनी पांडुरंगाला किंवा कामात म्हणजे त्यांनी सगळ्यांनी देव शोधत गेले. पण सावता महाराजांची शेती होती, ही शेती विठ्ठलाची आहे, धन्याची शेती आहे. जी स्वतःच आपलं काय अस्तित्व नाही, आपलं हे सगळं धन्याचं अस्तित्व आहे विठ्ठलाचं. आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्ही कामाला देव माना, श्रमाला देव माना, देव तुमच्याकडे येईल. 700 वर्षापूर्वी सावता महाराजांनी हा जगाला सगळ्यात मोठा संदेश दिलेला. आणि त्या निमित्तानं आरणमधील जे भाविक आहेत, जे लोक आहेत, आता ज्या वेळेला पंढरीच्या पांडुरंगाकडं दिंड्या पालख्या जातात त्यावेळेला एक 6-7 दिवस आरणमध्ये लाखो भाविक मुक्कामालाही असतात आणि लाखो भाविक येत आहेत, महाराजांचं दर्शन घेत आहेत आणि पुढे जात आहेत. अशा रीतीने एक हे 15-20 दिवस आरणमध्ये अगदी मोठी यात्रा भरल्यास यात्राच असते. अशा या पावनभूमीमध्ये माझ्यासारख्या एका लहान माणसाला अन्नछत्र चालवण्याची संधी मिळाली. महाराजांनीच बुद्धी दिली असं म्हणूया आपण. आणि घाडगे सर असतील, महादेव घाडगे तात्या असतील, बंडू अण्णा असतील किंवा अनेक आम्ही बऱ्याच जणांनी मिळून हे अन्नक्षेत्र सुरू केलं. कोरोनाचा कालावधी जर सोडला तर सलग 10-11 वर्ष झाली कायम अखंड असं हे अन्नक्षेत्र सुरू आहे. आणि ज्या वेळेला असे यात्रा येतात, एकादशी 15 दिवसाची असो किंवा महिन्याची असो, त्या एकादशीला प्रचंड अशी गर्दी असते. आणि ते दिवस कुणी ना कुणी भाविक एकादशीचा प्रसाद माझ्याकडे द्या,
असं म्हणून वाटून घेतायत. अन्नछत्र मंडळ कुणालाही एक पैसा मागत नाही. जे भाविक इथे येत आहे ते माझ्या नावानं अन्नदान करा असं मोठ्या प्रमाणात अन्नदानासाठी निधी दिला जातो आणि त्या निधीचं अगदी योग्य तऱ्हेनं सगळं व्यवस्थितशीरपणे येणाऱ्या भाविकांना प्रसाद देण्याचं काम अन्नक्षेत्र मंडळ गेले 10 वर्ष करतात. या ठिकाणी काल पांडुरंगाची पालखी आरणमध्ये पांडुरंगा साक्षात पांडुरंगच आरणमध्ये आले. आज पुण्यतिथीचा कार्यक्रम आताच 2 मिनिटापूर्वी फुलं पडली आणि उद्या दहीहंडीचा मोठा सोहळा असतो. तदनंतर परवा दिवशीच्या दिवशी सावता महाराज आणि पांडुरंगाचे पालख्या त्या पालखीचं गावातून मोठ्या प्रमाणात जल्लोषात पहारोड असतील, गाणे असतील, अभंग असतील, हे म्हणत सगळीकडे गावात त्यांची मिरवणूक काढली जाते दोन्ही पालखीची. आणि अशा रीतीनं अतिशय 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 चांगला हा सोहळा दरवर्षी पार पडतो. तर मला 66 वर्ष झाली. 66 वर्ष तरी आम्ही ह्यात सहभागी आहे. म्हणजे लहानपणापासून आम्ही ह्यात सहभागी आहे. गावातील सोलंकर असतील, शिंदे असतील, शेळके असतील, रणदिवे असतील, प्रत्येक जण काय ना काय शेकडो हजारो वारकरी जीव घालायचं काम करतात आणि आलेल्या सगळ्यांची सोय करायचं काम पूर्ण गावकरी करतात. अशा रीतीनं हा पाठीमागून सोहळा आलेला आहे, पुढे आलेला आहे. अशाच संत सावता महाराजांच्या नावानं अन्नक्षेत्र चालवतोय. सावता महाराजांच्या नावानं एक संत सावतामाळी विद्यालय चालवतोय की ज्या विद्यालयाचा डंका अगदी देशभर गाजतोय. छोटस आमचं गाव आहे आरण, पण संत सावतामाळी विद्यालयातले कितीतरी असे शेकडो विद्यार्थी देशात पहिला नंबर आणणारे आहेत. तर मग ते धनुष्यबाण असेल, कराटे असेल, फुटबॉल असेल, रग्बी बॉल असेल, भालाफेक असेल, अशा वेगवेगळ्या खेळामध्ये देशात पहिला नंबर. अगदी कुस्तीत सुद्धा गेल्या वर्षी आमच्या हायस्कूलची मुलगी खेलो इंडियाला देशात दुसरी आली. मुलीचं सुद्धा म्हणजे अशा पद्धतीनं हे जे आरणमध्ये सुरू आहे याचा म्हणून कुठलेही जात पंथ कुठलं भेद न बघता सगळ्या मुलांना उच्च कोटीचं शिक्षण दिलंय आणि त्यामुळं सगळ्या गावातील मुलं प्रत्येक घरातला एक नोकर, चांगल्या लाखो रुपये मिळवणारा नोकर निर्माण झालेला आहे. सर्व्हिसला पुण्याला कोण आहे, व्यापारात जे गेले ते व्यापारात अतिशय चांगल्या रीतीने व्यापार करतायत. जे शेती करतायत ते शेतामध्ये सुद्धा अतिशय उत्कृष्ट शेती करतायत. आणि ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे म्हणजे संत सावतामाळी विद्यालय. त्या विद्यालयानं जे चांगले विद्यार्थी आरणमधले घडवलेले आहेत त्याचा परिणाम म्हणून आज गाव अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. मस्त सगळं गावाचं चाललेलं आहे. महाराज तुम्ही काय सांगाल नेमकं? इतर संतांनी नामात देव सांगितला, परंतु संत सावतामाळे यांनी कामात देव सांगितला. नेमकं म्हणजे ते कसं सांगितलं? ते सावता महाराजाचं कार्य मोठं आहे आणि सावता महाराजांनी स्वतःच गावातील शेती वगैरे गावातल्या गोरगरीब लोकांना चांगल्या प्रकारे सहवासात घेतलं आणि कांदा मुळा भाजी विठाबाई अवघी विठाबाई माझी अशा पद्धतीत त्यांनी गावाच्या कडेला चांगल्या पद्धतीत मळा फुलवलेला आहे. आणि ते यांना स्वतः पांडुरंग भेटीला इथं आलेले आहेत. आम्हाला काय सांगाल? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, नेमकं हे काय आहे? कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. हे त्यांनी म्हणजे ह्या अभंग जे रचलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे. त्यांनी एकच सांगितलं की तुम्ही हातात पताका घेऊन किंवा अशा वारी किंवा दिंड्या काढणं आणि घरातील काम सोडून फिरणं ह्याच्यापेक्षा तुम्ही घरातील कामं करा. कांदा मुळा भाजी म्हणजे शेती म्हणजे अपाट कष्ट करा. तुम्ही कष्ट केल्यानंतर तुम्ही पांडुरंगाकडे जायची गरज नाही, पांडुरंग तुमच्या भेटीला येईल. अशा पद्धतीचे एक मोठी शिकवण सावता महाराजांनी यातून मानव जातीला सगळ्या दिलेली आहे.
ज्यांनी या लोकांनी जे अन्न क्षेत्र चालू केलं याची मला कल्पना मिळाली. तर कल्पना मिळाल्यानंतर आपलाही खारीचा वाटा जावा म्हणून आपण म्हणतो स्वतः यायचं इथं, श्रम करायचं. त्यांच्याकडून काय मोबाईलला 5 पैसे घेणं, पांडुरंग आपल्याला भरपूर देतो. ही सेवा मी अखंड जोपर्यंत माझं शरीर मला साथ देईल तोपर्यंत मी करत राहणार आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संत सावता महाराजांच्या भेटीला चक्क पांडुरंगाची पालखी पंढरपुरातून या ठिकाणी मुक्काम करत या आरणमध्ये येते आणि या सावता महाराजांच्या भेटीला येते. आपण जर पाहिलं तर सगळीकडे गाजत असलेलं कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हारी, हे ज्यांनी कामातून या ठिकाणी देव सांगितला असे संत सावता महाराज यांच्या भेटीला आता पालखी आलेली आहे आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अन्नछत्र देखील चालवलं जाते. राईट अँगल न्यूज साठी अशोक कांबळे, माढा, सोलापूर.